नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी। सांगलीच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी नागपूरमध्ये बैठक होणार आहे। विश्वजित कदम यांची रमेश चेन्नीथला यांच्यासोबत बैठक आता सुरू झालेली आहे। काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक सुद्धा बैठकीला उपस्थित आहेत। विश्वजित कदम यांच्यासह विशाल पाटील सुद्धा बैठकीसाठी सध्या उपस्थित आहेत। सांगलीची जागा ही आपलीच आहे, त्याच्यामुळे ही जागा सोडू नये असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळेच विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे काल दिल्लीमध्ये होते आणि आता नागपूरमध्ये या संदर्भात महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। गजानन, नक्कीच महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून जो तिढा निर्माण झालेला आहे तो तिढा सोडवण्यासाठी या ठिकाणी विश्वजित कदम, विशाल पाटील आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला या ठिकाणी यांच्यात एक बैठक सुरू झालेली आहे। राष्ट्रीय महासचिव काँग्रेसचे मुकुल वासनिक सुद्धा या बैठकीत उपस्थित आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस सांगलीच्या जागेवरून आपला दावा सोडायला तयार नाहीत। कन्व्हिन्स केलं जात आहे, कारण की विश्वजित कदम आताच म्हटले की आम्ही मैत्रीपूर्ण लढतीलाही तयार आहोत, परंतु आम्ही आमचा दावा जो आहे तो सोडणार नाही आणि तो दावा मजबूत करण्यासाठी ही बैठक आहे। स्पष्ट केलेलं आहे विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी की आम्ही आमचा दावा सोडणार नाही आणि त्यामुळे या जागेवर तोडगा कसा निघेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कशा प्रकारे समजून सांगितलं जाईल यावर चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। जवळपास 10 ते 12 मिनिटं झाले ही बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीत तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे, कारण की विश्वजित कदम दिल्लीत जाऊन आले, परंतु त्यांना महाराष्ट्र प्रभारी यांच्याकडे पाठवण्यात आलेलं आहे। काल त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतलेली आहे आणि आज हा संपूर्ण चेंडू जो आहे तो सांगलीचा महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या कोर्टात आहेत। आज या बैठकीत काय तोडगा निघते, कारण की आज तोडगा निघणं अपेक्षित आहे। निवडणूक जवळ आलेली आहे, उमेदवाराला प्रचार करायचा आहे, त्यामुळे सांगलीच्या जागेवर तोडगा निघणं गरजेचं आहे आणि सांगलीच्या जागेवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वातावरण जे आहे ते अत्यंत टोकाचं गेलेलं आहे। आता विश्वजित कदम यांनी जो बाईट दिलेला आहे त्यात ते म्हटलेले आहे की सांगली जिल्हा हा काँग्रेसचा हे जनावरांना सुद्धा माहीत आहे, त्यामुळे हा टोला अप्रत्यक्ष कुणाला होता, हा इशारा कुणाला होता हे सगळ्यांना माहीत आहे। त्यामुळे काँग्रेस काहीही झालं तरी सांगलीवरून आपला दावा सोडायला तयार नाही। आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ठरवायचं आहे, संजय राऊत यांना ठरवायचं आहे जे आता सांगलीच्या दौऱ्यावर आहे आणि ते काय ठरवणार, काय तोडगा निघणार याची बैठक जी आहे ती नागपुरातील या खासगी हॉटेलमध्ये सुरू झालेली आहे। पुढचे अर्धा तास जवळपास ही बैठक चालणार आणि त्यानंतर पुन्हा विश्वजित कदम माध्यमांसमोर येऊन काय बोलतात याकडे लक्ष आहे, परंतु काँग्रेस कुठल्याही परिस्थितीत आपला दावा जो आहे तो सोडायला तयार नाही। शेवटी आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू, परंतु आम्ही लढणार, आम्हाला कुणीही इशारा देऊ नये अशा शब्दात विश्वजित कदम म्हटले। त्यामुळे हा इशारा स्पष्ट आहे की काँग्रेस ठाम आहे आणि त्यासाठीच ही बैठक आहे की आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना कशा प्रकारे समजून सांगितलं। 3 जागांचा तिढा आहे, त्यातली मुंबईची एक भिवंडीची जागा जी शरद पवार यांनी जाहीर केलेली आहे त्यावरही काल नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली होती। सगळ्यात महत्त्वाची जी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी उमेदवाराची घोषणा केलेली आहे, तिथे काँग्रेस मात्र ठाम आहे। या बैठकीमध्ये तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे। नक्कीच आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद गजानन, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।